त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे ग्रामपंचायत येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिला व ग्रामस्थ आक्रमक. जल जीवन योजना अजूनही कागदावरच आहे का, अशी ग्रामस्थांचा प्रश्न विचारित आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना हर घर पाणी मिळावे म्हणून योजना सुरू केली, पण पहिणे गावात या योजनेची ही अवस्था संबंधित ठेकेदार जल जीवन योजनेचे अर्धवट अवस्थेत टाकून दिले आहे. ग्रामस्थांनी अनेक वेळा ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणत्याही सकारात्मक उत्तर त्यांना मिळाले नाही. तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांना सुद्धा ठेकेदाराकडून उडवणीची उत्तरे दिली गेली आणि उन्हाळ्यामध्ये महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. यावेळेस गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पहिणे गावच्या जल जीवन मिशनचे संबंधित ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, तसेच जलजीवन योजना लवकरात लवकर पूर्ण करून गावाला पाणी मिळाले पाहिजे यासंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी आव्हाड साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की सध्या तरी एका विहिरीतून पाणी चालू आहे, पण त्यावेळी पुरेसे पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. महाराष्ट्रात 25,000हून अधिक पाणीपुरवठा योजनांची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून अपूर्णावस्थेत आणि ठप्प असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे नळाद्वारे शुद्ध पाणी मिळण्याचे स्वप्न अर्धवट राहिले आहे. जिल्हा प्रतिनिधी भगवान आचारी, नाशिक. लाईव्ह महाराष्ट्र टाइम न्यूज, त्र्यंबकेश्वर.